कुडाळ तालुक्यातील नेरूळ येथील कलेश्वर विद्या मंदिराच्या वतीने चव्हाटा येथे गावठी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते। स्थानिक संस्कृती, पारंपरिक खाद्य संस्कृती आणि विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्याची रुजवणूक करण्याच्या उद्देशाने या गावठी बाजाराचे आयोजन करण्यात आले। या बाजाराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे बाजारातील सर्व खरेदी विक्रीचे कामकाज शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः उत्साहाने आणि आत्मविश्वासाने सांभाळले। या गावठी बाजारात विविध प्रकारच्या रानभाज्या तसेच अस्सल पारंपरिक खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते। विद्यार्थ्यांनी स्वतः ग्राहकांशी संवाद साधत वस्तूंची विक्री केली, ज्यामुळे त्यांच्यामधील आत्मविश्वास व व्यावसायिक कौशल्य दिसून आले। स्थानिक रानभाज्या आणि पारंपरिक पदार्थांची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचवावी, विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन वाढवावे आणि त्यांच्यात लहानपणापासूनच व्यावसायिक कौशल्यांचा विकास व्हावा, हा या उपक्रमातील मुख्य उद्देश होता। आरोग्यदायी जीवनाची सुरुवात, रसायनमुक्त आहाराचे महत्त्व आणि शेतकऱ्यांचा सन्मान याबाबत यावेळी उपस्थितांना मोलाचा संदेश देण्यात आला। या आगळ्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। गावठी बाजारात आम्ही जे काही विकलो त्याचे आम्हाला अनुभव आले किंवा आम्ही जे काही विकलो त्यातून जे उत्पन्न आम्हाला मिळालं त्याच्यामुळे आम्ही पुढे भविष्यात असं काहीतरी स्वतःचा व्यवसाय करू शकतो, हीच आमची आशा आहे। आणि आम्ही बऱ्याच प्रकारचे गावठी भाज्या व गावठी आगळ, तांदूळ वेगवेगळ्या प्रकारचे विकले आम्ही। म्हणजे आठवडी बाजारात आम्हाला व्यवसाय करून एक वेगळी मजा आली आणि आनंद वाटला। बस। नमस्कार, आज श्री कलेश्वर विद्या मंदिर नेरूळच्या वतीने गावठी बाजाराचं आयोजन झाले। या उपक्रमातून आम्हा सर्व विद्यार्थ्यांना एक चांगला अनुभव मिळालेला आहे। येथून आम्ही विक्री कशी करायची हे शिकलो। एरवी ग्राहक म्हणून आम्ही अनेक अनुभव घेतले, पण आज पहिल्यांदा दुकानदार म्हणून आम्ही खूप सारे अनुभव घेतलेले आहेत आणि खूप चांगला अनुभव आहे आणि आमच्या शैक्षणिक जीवनात देखील खूप चांगला आहे। आज नेरूळ हायस्कूलच्या वतीने एक चांगला उपक्रम या ठिकाणी नेरूळ गावामध्ये राबवलेला आहे। या ठिकाणी गावठी रानभाज्या आणून या मुलांनी एक खरोखरच अतिशय असा उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे। यातून आर्थिक उन्नती व त्याचबरोबर या मुला म्हणजे भविष्यात आपल्या जीवन घटकामध्ये जे रानभाज्यांचे जे महत्त्व आहे ते खूप अतिशय महत्त्वाचे आहे। कारण यातील रासायनिक खतांनी आजच्या युगात प्रचंड असे डायबिटीज असतील, बीपी असेल, अनेक प्रकारचे आजार उद्भवलेले आहेत। त्या अनुषंगाने नेरूळ हायस्कूलने हा घेतलेला उपक्रम हा खरोखरच अभिमानाने पोहोचतो। या ठिकाणी भविष्यात असेच रानभाज्यांचे व गावठी बाजारचे बाजार होत राहतील यातही मात्र शंका नाही। या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की आपला जो नेरूळ गाव कलेने नटलेला आहे, तसंच आज या ठिकाणी आज संपूर्ण रानभाज्या व गावठी भाज्याने सुद्धा नटलेला दिसत आहे। त्यामुळे भविष्यात असेच उपक्रम, आज त्यांचा व्यवसाय माझ्या हिशोबाने 25 ते 30 हजार मुलांचा झालेला आहे। भविष्यात हा व्यवसाय त्यांचा 25 लाखापर्यंत जाऊ या शुभेच्छा देऊन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, श्री कलेश्वर विद्या मंदिर नेरूळचा हा शालेय उपक्रम आहे। माझ्यासोबत मुख्याध्यापिका नाईक मॅडम आहेत, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नाईक सर आहेत, सदस्य सर नाईक सर आहेत, आणखी नाईक सर आमचे पालक वर्ग सुद्धा आहेत। या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांनी आज गावठी बाजाराचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या गावठी बाजारात अगदी मुलांनी अगदी रानभाज्या सुद्धा, अगदी दुधुर्लीची भाजी जी अगदी दुर्मिळ आहे अशा प्रकारच्या भाज्या सुद्धा मुलांनी इथे आणून ठेवलेल्या विक्री केलेली आहे। साधारणपणे मुलांना विक्री कशी असावी, आपलं दुकान कसं सजवावं, कशा पद्धतीने विक्री करता येते। काही विद्यार्थी आज तर मला या ठिकाणी स्वतःचे व्यवसाय म्हणजे हँड टू हँड म्हणजे चालत फिरून विकतायत लोकांकडे, असे पण काही विद्यार्थी आज आपल्याला या बाजारात बघायला मिळाले। आम्हाला खरंच विद्यार्थ्यांमध्ये असणारं हे कौशल्य आणखी दृढ होऊन मुलांना चांगला व्यवसाय करता यावा यासाठी हा उपक्रम आम्ही केलेला आहे। याशिवाय खतांची भाजी नको, अगदी ऑर्गॅनिक भाजी प्रत्येकाला मिळाली पाहिजे, त्याचं महत्त्व मुलांना आणि पालकांना पटलं पाहिजे, यासाठी हा आमचा उपक्रम आहे। आणि नेरूळ ग्रामवासियांनी आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप चांगल्या प्रकारचा सपोर्ट आज विद्यार्थ्यांना केलेला आहे। प्रत्येक पालकाच्या हातात, इथे येणारा पालक जो रिकाम्या हाताने आला तो आज मला दोन्ही हातात पिशव्या घेऊन जाताना दिसतो आणि यातच खरं मुलांचं यश आहे। आणि आमचा हा उपक्रम मला माझ्या मते चांगला यशस्वी झालेला दिसतोय। आणि आणखी एक सांगायचं तर या उपक्रमात मी आता फिरून आलो संपूर्ण बाजारपेठेत माझ्या, तर मुलांचं साधारण 20 ते 25 हजार रुपयाची मुलांनी विक्री केली। ही कौतुकास्पद बाब मला बघायला मिळाली आणि या सगळ्या मुलांच्या मागे कलेश्वराचा नक्की आशीर्वाद आहे। तो आज आम्हाला प्रचिती बघायला मिळाली या आशीर्वादाची। धन्यवाद।
या गावठी बाजाराबाबत थोडंसं मत व्यक्त करा, प्रतिक्रिया व्यक्त करा, किती छान आहे वगैरे. या गावचं ग्रामदैवत श्री कलेश्वराला पहिलं वंदन करतो. नेरूर हायस्कूलच्या वतीनं आज या ठिकाणी गावठी बाजाराचं आयोजन केलेलं आहे. सुरुवातीलाच नेरूर हायस्कूलच्या या स्तुत्य उपक्रमाचं खूप खूप कौतुक करतो. कारण कुडाळ पंचायत समितीच्या माध्यमातून सुद्धा कुडाळमध्ये दर आठवड्याच्या रविवारी गावठी आठवडी बाजार घेतला जातो आणि त्याला जो जनतेचा प्रतिसाद मिळतो तो खरोखरच वाखाणण्याजोगा असतो. आणि त्याच धर्तीवर आज सकाळपासून या ठिकाणी गावठी बाजार चालू आहे. नेरूर हायस्कूलच्या वतीनं या गावठी बाजाराचं नियोजन केलेलं आहे आणि जनतेचा जो प्रतिसाद या ठिकाणी या गावठी बाजाराला मिळत आहे. आता पण तुम्ही पाहिलं तर भरपूर लोक या ठिकाणी गावठी वस्तू घेण्यात मग्न आहेत. एकूणच सध्या गावठी वस्तू किंवा गावठी पदार्थ, गावठी जे काही वस्तू आहेत त्या बाजारातून दुर्मिळ होत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये गावठी बाजार किंवा गावठी वस्तू या ग्राहकांसाठी अतिशय गरजेचे असतात आणि त्या सर्व गावठी वस्तू आज या बाजाराच्या माध्यमातून नेरूर हायस्कूलच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांना उपलब्ध झालेला आहे. त्याच्यामुळे आज अतिशय चांगला आणि सुंदर असा प्रतिसाद या गावठी बाजाराच्या माध्यमातून लोकांचा या ठिकाणी दिसत आहे. नेरूर गावात नेरूर हायस्कूलच्या वतीने गावठी बाजाराचं आयोजन केलेलं आहे. पूर्वी आमच्या गावात मोठ्या प्रमाणात रविवारचा गावठी बाजार भरत होता, पण तो कालांतराने बंद झाला आणि आता खरोखरच ह्या गावठी बाजाराची गरज आहे. कारण ज्या काही भाज्या वगैरे बाजारात येतात त्या केमिकल युक्त येतात आणि आरोग्याला त्याचा धोका असतो. मग गावठी आणि पौष्टिक आणि मुलांना त्याच्यातून अर्थार्जन कसं करावं, गणिती ज्ञान कसं मिळावं यासाठी हायस्कूलने हा सुस्थ असा उपक्रम राबवलेला आहे. त्याबद्दल मी आमच्या नेरूर हायस्कूलचे आभार मानते. आणि ह्या गावठी बाजारात सकाळी 9 वाजता सुरू झाला गावठी बाजार, तेव्हापासूनच ग्राहकांची रेलचेल सुरू आहे चांगल्या प्रकारे आणि मुलं पण चांगल्या प्रकारे बार्गनिंग करून आपला माल जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचवायचा याच्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि लोक पण खूप चांगल्या प्रकारे येऊन त्या बाजाराचा आनंद ते घेत आहेत. आणि मला वाटतं गावातील सगळ्याच लोकांना हा गावठी बाजार भरल्यामुळे अतिशय आनंद झालेला आहे. त्यामुळे मी सगळ्यांचे गावाच्या वतीने हायस्कूलचे तसेच ग्रामस्थांचे, मुलांच्या पालकांचे आभार मानते. धन्यवाद. समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.